रस्ता संपलेला आहे, पण आता डांबरीकरण संपलेलं आहे. आता पुढचा प्रवास अर्ध्यापर्यंत आम्ही पोचलेलो आहे. पूर्ण थकलोय. दादा इकडे जरा रेस्ट करतोय आणि आम्ही आता थोड्याच वेळात तिकडं वरती. हे आपला अशक्य सुंदर अशी सह्याद्री व्ह्यू बघा कशा प्रकारे. बघा इथे नॅचरली पाणी आहे, म्हणजे हा डोंगरावर पाणी, डोंगराच्या आतमध्ये. चल भाई. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. अँड गुड मॉर्निंग फ्रॉम देवरुख. तर सकाळचे 6 वाजले. तर भाई नितेश भाई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. काय बोलतो मग, आता कुठे जायचं आपल्याला? तू कुठे घेऊन जाणार आहेस? तर आज आपण टिकलेश्वरला जाऊया. येस. सीन आहे चांगला आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. आत्ता जस्ट किती वाजलेत दाखव? आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30. तर 6:30 वाजलेत. तर आता आपण टिकलेश्वर म्हणून एक स्पॉट आहे इथे आपल्या देवरुखमध्ये. ॲक्च्युली वरती एक म्हणजे मंदिर आहे आणि मेन तर तिकडचं जे निसर्गाचं वातावरण आहे, तर खास करून आपल्याला ते बघायला जायचं आहे. काय तिकडचा व्ह्यू आहे मॉर्निंगचा मला पण नाही माहिती. मी पहिल्यांदा चाललो आहे. मला नितेशने काही व्हिडिओज आणि फोटोज दाखवले, तो गेला होता. तर चला आता जास्त वेळ नको घालूयात, आपण निघूयात. चला भाई, आपण चाललो आहे. इकडे मावशीने काही भाज्या लावलेल्या आहेत. तर पुढे तिकडे बघा काका चालले आहेत आमचे. त्यांना पाणी घालावं लागतं. भाई सकाळचं वातावरण बघा. तर चला तिथेच जाऊया आता आपण. अरे हे घे, एक नंबर. पकड. कुठं आहे रे? हे तुमचंच आहे का रे? काजू बिजू लावलेत. हा काका, हे तुमचंच आहे सगळं? हा, एक नंबर भाई. हे गावाकडचं जीवन आहे बघा. इथे कोणती भाजी आहे रे? लाल माठ. तर खरी जीवनाची जी म्हणतात ना की ॲक्च्युअलमध्ये गावाकडचं हे जीवन आहे की आपणच पिकवायचं आणि आपणच खायचं. आणि इथे हे नॅचरल पद्धतीने एकदम निसर्गाच्या बोलतात ना कुशीत उगवलेल्या ह्या भाज्या आहेत. जे की इथे कोणती आहे रे? इथे कोथिंबीर आणि तिकडे आहे लाल माठ. अरे वा. तर आता हे किती दिवसांनी उगवेल? अजून तर 3-4 दिवसांनी जर बी फुगली ना तर त्याला कोंबी मिळेल. अच्छा. तर बघितलं तुम्ही इथे काजू आहेत. ह्या काजू पण तुमच्याच आहेत ना? वा. काजू आहे. हे आपलं कोकमाचं झाड आहे. कोकमाचं? अरे वा. अंकुर फुटतात आहेत त्याला. जरा सही आहे भाई नितेश भाई. आणि हे काय आहे इथे? हा कढीपत्ता, म्हणजे आपल्या फोडणी आणि देतात ना. येस. जर काय बनवायचं झालं. माहिती आहे भावा, कढीपत्ता. तर काय लाईफ आहे यार. आणि खरंच मस्त. आणि इथे पाणी जर हे कसं ठिबक सिंचन जसं असतं, म्हणजे प्रॉपर तर नाही आहे. काय रे, प्रॉपर आहे का? प्रॉपर नाही, एकदम प्रॉपर नाही म्हणू शकत, पण तोडका मोडका का होईना पण झाडांना थोडं पाणी मिळायला पाहिजे. तर हे बघा इथे हा एक ड्रम आहे आणि जर का हा कॉक फिरवला तर ह्या पाईपातून हळूहळू हे बघा पाण्याचा आवाज येत असेल, उतरते खालती. आणि हे बघा हे असं प्रत्येक
मस्त जॉईंट मारलेत आणि इथे हे बघा हा पॉइंट असतो इथे की जेणेकरून हे बघा थेंबे थेंबे पाणी पडत राहणार. याच्याने काय होणार, पाण्याचा जास्त वेस्ट पण नाही होत आणि प्रत्येक ठिकाणी बघा कढीपत्ताच्या इथे. वा एक नंबर यार, मस्त मस्त भाई. नितेश भाई गावाला शेती करून अभ्यास पण कर भाई मस्तपैकी. तर हे प्रत्येक ठिकाणी असे पॉइंट दिलेले आहेत जेणेकरून थेंब थेंब पाणी पडणार. ही यांचीच जागा आहे, इथे भाज्या वगैरे लावतात. आणि इथे स्टँड बघा कशा पद्धतीने बनवलेला आहे, प्रॉपर निसर्गातल्याच गोष्टींचा वापर करून, म्हणजे लाकडांपासून हा प्रॉपर एक बेस तयार केलेला आहे हा ड्रम उभा करण्यासाठी. वा क्या लाईफ आहे यार भाई. तुम्ही खरं तर लकी आहात जे की कोकणात राहताय आणि अशा पद्धतीने ह्या भाज्या वगैरे सगळं पिकवताय. आणि मुंबईत हे एवढं शुद्ध आणि प्युअर मिळत नसावं असं मला वाटतंय, कारण त्या सगळ्या जे काही भाज्या वगैरे लावल्या जातात ह्या एकतर पटरीच्या बाजूला लावल्या जातात किंवा मग पालघर वगैरे या साईडला गावात ते आदिवासी समाजातले सगळे आपले भाज्या वगैरे पिकवत असतात आणि मुंबईत घेऊन येत असतात विकायला. आता इथं पण करायचं, इथं फक्त जाळून ठेवलंय आणि एका बाजूला खतून ठेवलंय. ओके, नंतर झालं की सगळं इथे पण अजून एक भाजी लावणार आहे. हा, इथं मोठी ती ढिपे आहेत ना, ती काटेन फोडणार. अच्छा, आणि सेम त्याच्यासारखं करून इकडे कात्री करणार. तर चला मित्रांनो, आता आपण इथून निघूयात आणि आता आपल्याला टिकलेश्वरला जायचं आहे. तर आता आपण फ्रेश वगैरे होऊ आणि निघूयात. इकडे बघा या साईडला कोणीतरी लावलेली आहे भाजी, छोटे छोटे रोपं उगवली आहेत. कडक यार भाई, सही आहे. चल फटाफट निघूया भाई. स्वेटर वगैरे वेअर करायला लागेल, थंडी तो है, धुका पण पडलाय मस्तपैकी. आता टिकलेश्वर मध्ये काय व्ह्यू असेल आता बघू आपण, गेल्यावरच कळेल. चला भाई. फॉग बघा, हे नितेशचं गाव आहे, कोसुम बौद्धवाडी. भाई कोंबडा पण आरवलेला आहे सकाळ सकाळी आणि इथे हा गावठी. अरे भाई गुड मॉर्निंग. इधर ये कोंबड़ा है, ये इसकी वाइफ है लगता है इधर, ही तिची बायको इकडे आहे. गुड मॉर्निंग बोललाय तो पण आपल्याला. चला जास्त वेळ नको घालूयात. तर चला मित्रांनो, आता आपण निघतोय आणि गाडी काढूयात आपली. तर इथे आपण माझ्या मावशीचा मुलगा आहे आदी. येस. आणि फटाफट आता गाडी काढू आणि आपण पतंग पण घेतल्या आहेत, बघू जर तिथे उडवायला मिळाली तर उडवू मस्तपैकी एकदम हाय हिल्सवरती. तर चला निघूया. तर चला आता आपण निघतोय. आणि इकडे ही पण एक बहीण आहे, मावशीची मुलगी आहे. तर ते लोक कॉलेजला चाललेत, तर त्यांना तिथे वाटेत सोडूया. आणि ह्याचा काय शाळा वेळ ह्याला काय पडलेली नाही आहे. चला निघूया.
चला आता आपण कोसुम मधून निघालोय आणि डायरेक्ट कुठं जायचंय? टिकलेश्वर. मग नितेश भाई, जर आणि टिकलेश्वरचा झाला तर अजून काय आहे तुमच्या गावात फिरण्यासारखं? म्हणजे अजून आहेत 2-3 स्पॉट. म्हणजे आय थिंक हे पण आहे ना इथं काहीतरी देवराई. होय, चुकाई देवराई. इथं आपण लास्ट टाइम तू हे बोललेला ते कुठे काय जाणार आहे ना आपल्या? नाही ते हे कुठलं ते काय देवाळे फणसावळ्याच्या इथे काय आहे ना डॅम. तो लांब आहे इथनं जरा. बघू, मी आज मावशीकडे जाऊन येणार आहे आपला घाटिवळे. आणि हा तर कोणता कॉलेज आहे हे? नाव काय कॉलेजचं? आटले सप्रे. हा अच्छा, अर्पिताला आम्ही सोडायला पण आलोय कॉलेजला आणि त्यानिमित्ताने इथे एक असा वाव एक थीम उभी केली आहे मस्तपैकी. अरे मोठा आहे रे कॅम्पस. नाही पण कॅम्पस मोठा आहे यार, सही आहे. इकडे बघा ग्राउंड किती मोठा आहे. स्पोर्ट्स वगैरे पण भारी आहे, व्हॉलीबॉल वगैरे. टर्न मारायला कुठे रे जागा आपल्याला? आहे. चल बाय बाय. लाव. ॲक्च्युली इथे ते मावशीच्या मुलीला कॉलेजला सोडायला आलो होतो. तर इथे एक स्मारक आहे, आपले जे शहीद जवान आहेत स्मारक. तर हे बघा समोर तुम्हाला दिसेल. आणि इथे खूप चांगली अशी थीम उभी केली. आपण आत नाही जाणार आहे कारण बोलतात ना की उगाचच आपल्याला हे बिना परवानगीशिवाय आत जाता येणार नाही. बघा इथे हे स्मारक आहेत आणि हे रिअल हिरो आहेत आपल्या भारताचे. तर चला निघूयात. आपल्याला आता चल रे भाई, आपल्याला आता टिकलेश्वरला निघायचं आहे. तर फटाफट निघूया आपण. तर चला. तर आता आपण हा टिकलेश्वरचा आतमध्ये रोड आहे. शिवाजी चौकमधून लेफ्ट मारून आत जायचं आहे. आता हा सरळ बघा, आता सरळ सरळ आपल्याला इथून 10-15 मिनिटावरच येणार आहे. अच्छा, तर आता आपण डायरेक्ट देवरुख कोल्हेवाडी राईट साईडला होते. सो हा व्हिडिओ जर कोणी बघत असतील देवरुख मधले स्पेशली, तर कमेंट करून सांगा कोणत्या गावातून बघताय. तर चला आता डायरेक्ट टिकलेश्वरच्या स्पॉटवरच भेटू आपण. तर हे तळेवाडी आहे. तळेवाडी गावामध्ये काय सहान तळेवाडी. तर या गावातून तो टिकलेश्वरचा स्पॉट आहे. हा जरा इथून थोडासा खराब पॅच आहे. तळेवाडी गावातून आपल्याला आत जायचंय. अरे बापरे वा, बैल. सकाळचं हे बैलांना चरण्यासाठी सोडायला लागतं. असा बाजूला जाऊ दे त्यांना. शिंग बसून नागसले रावासाठी. एक काची छोटी आहेत, नंदी वयाला सारखे. बाजूला दाखव असा. एक नंबर, मस्त शिंग आहे त्याची. गाडी लावायला आहे की नाही भावा जागा? बघूया ना पुढे. असं गाव खूप छान आहे. आजूबाजूला घरं आहेत आणि मस्त इथे असं निसर्गरम्य असं वातावरण आहे. मी वारंवार हेच म्हणेन की मुंबईत आणि गावच्या जीवनशैलीत खूप फरक आहे. खूप म्हणजे जर आपण मुंबईची सकाळ बोललं तरी तिकडे गाड्यांचा आवाज, ते ध्वनी प्रदूषण
त्याच्यात काय आता त्याच्याच अपोजिट विरुद्ध इथे जर बघितलं तर शांत सकाळ आणि एकदम सकाळची शुद्ध हवा, तर खूप फरक आहे. इकडे पीस आहे यार, पीस. इकडे बघा काय इकडचं दृश्य आहे यार. पावसाळ्यात तर इथे खूप भारी बघण्यासारखं असेल. आणि आपल्याला समोरचा हा डोंगर आहे, त्याच्या मागे अजून एक डोंगर आहे, तिथे जायचं आहे. आता खरंच मला खूप उत्सुकता लागली आहे तिथे त्या टिकलेश्वरच्या वरच्या टॉपवरती काय स्पॉट असेल जो वरून व्ह्यू दिसेल तो मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेन. पूर्ण ऑफरोडिंग करून चाललोय आपण. रस्ता थोडासा खराब पॅच आहे आणि आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल आहे. आता बघूया भाई किती वेळ अजून त्या पायऱ्यांच्या इथे जाईपर्यंत. अजून 5-10 मिनिटं लागतील. नितेश भाई किती वेळा आलायस तू टिकलेश्वर? मी एकदाच आलेलो. अच्छा ओके. आता 5 मिनिटात आपण पोहोचू हा सांगतोय, तर बघू. आधी पुढे जाऊ दे थोडी. हा जरा पण व्हिडिओ मध्ये पुढे पुढे. चलो गाइस, फायनली आपण गाडी इथे का लावली आहे, कारण ना वरती खूप चढ आहे, तर त्यामुळे रिस्क नाही घ्यायची आपल्याला बाबा. चला. सो चला, इथून आता आपला ट्रेकला स्टार्ट झालाय. तर बघूया काय स्पॉट आहे. अर्धा-पाऊण तास तर लागणार आहे चढायला. आणि टोटली पूर्ण इकडे असा टॉप व्ह्यूवरून व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला. आणि इथे जरा रिस्की आहे हा रस्ता, हा बघा, म्हणून इथून मी गाडी चढवली नाही. म्हटलं उगाच रिस्क नको, टायर वगैरे जर उगाच काही फटका बसला आणि दगड लागून टायर पंक्चर झाला तर परत प्रॉब्लेम होणार. तर मित्रांनो, जस्ट एक थोडासा चढाव चढून वरती आलो गाडी पार्क करून. हा रस्ता चांगला आहे, पण काही मध्ये पॅच खूप डेंजर आहे. आणि इथे बघा, इथे मस्तपैकी एक नॅचरली जी लाकडं आणि याची सीड बघा कशी बनवली आहे. चला, थोडा टिफिन आणलाय तर खाऊन घेतो, कारण निघताना घरातून खाल्लं नव्हतं. भाईला शाळेत पण जायचं आहे 11:30पर्यंत. फटाफट खाऊन घेऊ इथे मस्त, आणि पुढच्या आपला ट्रॅकला मग सुरुवात करू. चला. भाई मस्तपैकी भाकरी आणि भाजी एक नंबर. खाऊन घेऊया कारण एनर्जी पाहिजे. तर फटाफट ब्रेकफास्ट करतो आणि मग आपण निघूया पुढे आपल्या प्रवासाला. तर चला, आपला आम्ही डबा आणला होता तो खाऊन झालेला आहे. भाकरी आणि भाजी आणली होती, मावशीने दिलेली. बरं झालं दिली होती. मी याला म्हटलं बाहेर खाऊ, पण काय चालू नव्हतं. सकाळ सकाळी काय खाणार, आणि त्यामुळे घरचा आपला घरगुती डबा घेऊन आणलं. चला निघूया. चल नितेश भाई, निघायचं ना. चला. तर मित्रांनो, आता अर्धा रस्ता तुम्ही बघताय मागून चढाव आहे, चढत आलो आहे. आणि हा बघा, इथे जायचं आपल्याला. हा स्पॉट दिसतोय हे बघा, त्या टोकावर आहे अगदी ते. तर चला जाऊयात. नाही रे भाई, थकलोय ॲक्च्युली. खरंच गाडी आणायची होती,
पण काय करणार, रस्ता पुढे खराब आहे, हा चांगला आहे आणि दगड खूप आहेत. जाऊ दे, चला वरती आता डायरेक्ट पोचल्यावरच भेटूया. हा मित्रांनो, इथे एक सपाट भाग आलेला आहे आणि इथून ह्या पायऱ्या स्टार्ट होतात. हे बघा, आता या 1200 पायऱ्या वर चढत. बाई थांब यार, इथे जरा 10 मिनटं 5-10 मिनटं बसूया. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे अर्ध्यात. आता इथं रस्ता संपलेला आहे, पण आता डांबरीकरण संपलेलं आहे. आता पुढचा प्रवास अर्ध्यापर्यंत आम्ही पोचलेलो आहे. पूर्ण थकलोय. दादा इकडे जरा रेस्ट करतोय आणि आम्ही आता थोड्याच वेळात तिकडं वरती. चला आता आपण ह्या पायऱ्या चढत डायरेक्ट वरतीच भेटू. आता इथे काही शूट नाही करत. चला मित्रांनो, इथे वरती चढत असताना फूल बघा किती सुंदर आहे. कलर बघा त्याचा, पर्पल अँड व्हाईट. आणि तिथे बघा रेड कलरचे मस्त. मला व्हिडिओ तेवढा क्लिअर दिसणार नाही झूम करून, पण भारी आहे. चला थोड्याशाच पायऱ्या बाकी आहेत. हे बघा मित्रांनो, आणि हा चढ बघा, हा 70 डिग्रीचा चढ आहे. हे बघा, हा एंट्रन्स आहे. चले भाई. हरपुडे, तळावडे, बेलारी या गावांच्या इथे हे स्पॉट आहे. हा व्ह्यू बघा मित्रांनो. हा चला अजून वरती आहे, वरतून तर अजून खतरनाक दिसेल. हे बघा, इथे मित्रांनो पायऱ्या संपलेल्या आहेत. आता वरती जो इथे जायचं पायवाट आहे. चला मित्रांनो, व्ह्यू बघा, खूप डेंजर आहे चढाव. शट, फायनली आपण वरती पोचलो या जागेवर. वा, फुल थंड भाई. पाणी पाणी पतंग नाही आणली आपण. हे बघा, इथे हे म्हणजे स्पॉट आहे. हा म्हणजे इथे मंदिर आहे वरती आणि हे आजूबाजूला इथे व्ह्यू बघा. अरे कसली जमीन भावा, पागल आहे. खाली पण इथून रस्ता आहे. तेच आहे तिथे बघ कुंड. कुठं ते सिमेंटचं आहे तिथे. जायचं कसं तिथे? चलो कुंड बघायला जाऊ आपण खाली. हे आपला अशक्य सुंदर अशी सह्याद्री. व्ह्यू बघा. ये जगह भरी फिसलन भरी है. यहाँ से मैं अगर तो सीधा नीचे खाई में. ऐसा हे आरामात रे भावा. हे बघा, इकडे खाली पाणी आहे, म्हणजे एक आतमध्ये गुफा आहे. त्याच्या आतमध्ये बाई ही जागा लय खतरनाक आहे. वा, रेलिंग लावली आहे. हा वा भाई साहब, काय रे, कडक गाळून घे पाणी. आता हे पाणी आपण पिणार आहे. एक डबा काढ. कशा प्रकारे बघा, इथे नॅचरली पाणी आहे. म्हणजे हा डोंगरावर पाणी, डोंगराच्या आतमध्ये. चल भाई, सावकाश. नक्की ना रे प्यायचं. वा, हा पी पी, काय नाही.
भाई काय नसतं रे, निसर्गाच्या पाण्याने काय हानी होत नाही. नाही पी, तोंड लावून पी, चालेल. कसं आहे बघ ठीक आहे. जरा त्याची पाण्याची चव लागते. मस्त आहे ना का? वा, अजून काय पाहिजे भाई. फ्रीज पेक्षा पण खूप जबरदस्त आहे. हे बघा पाणी खूप स्वच्छ आहे बघा. कडक. तर चला मित्रांनो, तुम्ही व्ह्यू बघितलाच जो चढत असतानापासून ते आता इथे आपण वरती आहोत आणि खाली ते कुंड पण होते. काय पाणी होतं यार, खरंच अगदी रेफ्रिजरेटर फ्रीजच्या पाण्यापेक्षा पण अगदी गरजच नाही आहे. म्हणजे नॅचरली इतकं ते पाणी थंड होतं ना. हा हा, आम्ही ॲक्च्युली पाण्याची बॉटल विसरलो गाडीतच घाई गडबडीत त्या एक्साइटमेंटमध्ये. तर चला मित्रांनो, आजचा व्लॉग हा आपला 3रा दिवसाचा इथपर्यंतच. भेटूयात आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. सो बाय, टेक केअर, पीस आउट.